आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमातून नागरिकांच्या मनात आमदार केळकर यांच्याबाबत दृढ विश्वास. आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या अडचणी समजून घेण्याकरिता तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याकरिता दर सोमवारी व शुक्रवारी ठाण्याच्या खोपट येथील भाजपा कार्यालयात जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून सकाळी 10:30 ते दुपारी 1 पर्यंत उपस्थित असतात. आतापर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून आमदार केळकर यांनी शेकडो विविध विषय मार्गी लावण्यात यश आले आहे. आमदार केळकर यांच्या कामाच्या शैलीबाबत नागरिकांनी अनेक वेळा समाधान व्यक्त केले आहे. एक दृढ विश्वास त्यांच्याबाबत सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. आजही आमदार केळकर हे नागरिकांना भेटण्यासाठी खोपट कार्यालयात उपस्थित होते. महापालिका अतिक्रमण विभाग DDR विभाग अंबरनाथ येथील विकासकाने केलेली फसवणूक विषय, कळवा रुग्णालयातील नर्स आया वारस हक्क विषय, पगार थकबाकी विषय, निराधार योजना विषय, ॲडमिशन विषय, विविध गृहसंकुलातील कमिटी सभासद विषय असे अनेक विविध विषय आमदार केळकर यांच्यासमोर नागरिकांनी मांडले. त्यातील ॲडमिशन विषय, DCR विभागातील विषय, अंबरनाथ येथील विकासकाने ज्येष्ठ महिला नागरिकाची केलेली फसवणूक विषय, महानगरचे गॅसचे काम असलेल्या पेमेंट ठेकेदाराने अडकवून ठेवले होते ते परत होण्याबाबत ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विषय हे विषय तिथेच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून आमदार केळकर यांनी सोडवले. त्यामुळे या उपक्रमात येणारा प्रत्येक नागरिक हा समाधानाने परत जाताना दिसत होता. माझ्याकडे तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकांचे काम झाले पाहिजे याबाबत मी प्रयत्नशील असतो. आपले प्रयत्न प्रामाणिक असतील, त्यात कोणताही स्वार्थ नसेल तर काम नक्की मार्गी लागतं हे माझा अनुभव आहे. माझ्याकडे अनेक नागरिक तक्रारी घेऊन येत असतात. त्यात कोणी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, दादर, कुर्ला, पुणे, शहापूर अशा विविध भागातून नागरिक येत असतात. अनेकांची कामे मार्गीही लागली आहेत याचे मला समाधान आहे. लोकसहभाग, लोकचळवळ, लोककल्याण या त्रिसूत्रावर माझे काम सुरू असून माझ्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंदाचा क्षण माझ्यासाठी मोलाचा क्षण असल्याची भावना आमदार केळकर यांनी बोलताना व्यक्त केली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. 6 ऑक्टोबर रोजी ठाणे मनपा लोकशाही दिन निवेदने 22 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन. ठाणे महापालिकेचे पुढील लोकशाही दिन सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी ऑक्टोबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजे 22 सप्टेंबरपर्यंत त्यांचे अर्ज निवेदने महापालिका भवन, नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रती सादर करावेत. निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1/ब सादर करणे आवश्यक आहे. प्रपत्र 1/ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचे निवेदन न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी
महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेत तसेच ज्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशा निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल। नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे। अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी। एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही। त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाची तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे तसेच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी असे महापालिकेने स्पष्ट केले आहे। ठाण्यात आव्हाडांना धक्का, कट्टर समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून जितेंद्र आव्हाडांना कळव्यात मोठा धक्का दिला होता। आता जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक असलेले माजी नगरसेवक अमित सरैया यांनी देखील गुरुवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। या प्रवेशामुळे भाजपने ठाण्यात आव्हाडांना मोठा धक्का दिला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात चंचू प्रवेश करून शिंदेंनाही आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। महापालिका निवडणुकांच्या तारखा असून निश्चित झाल्या नसल्या तरी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष कामाला लागले आहेत। खाडीच्या पलीकडे असलेल्या कळवा परिसरात भाजपने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता। मात्र शिंदेच्या शिवसेनेने भाजपची ही खेळी यशस्वी होऊ दिली नव्हती। राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। आता उपमुख्यमंत्री शिंदेच्या मतदारसंघात भाजपने राजकीय खेळी केली असून जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेवक अमित सरैया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या निमित्ताने भाजपने जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का दिलाच, मात्र शिंदेंच्या शिवसेनेसमोरही आव्हान उभे केले आहे। ठाणे महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे इतर पक्षातील मोठे मासे आपल्या गळाला लावण्याचे शिवसेना आणि भाजपचे प्रयत्न सुरू आहेत। एकीकडे शिंदे ताकद लावत असताना भाजप पण मैदानात उतरली आहे। एकनाथ शिंदेच्या मतदारसंघात भाजपची ताकद वाढवण्यासाठी भाजपचे कसून प्रयत्न सुरू असून हा प्रवेश त्यांची सुरुवात मानली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। अजितदादा यांनी महिला अधिकारी यांना झापले ही चुकीची बातमी, आनंद परांजपे। IPS अधिकारी उपमुख्यमंत्री अजितदादा कोण असे विचारत असेल तर चुकीचे। शेतकऱ्यांची बाजू ऐकणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते। शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊ पर्यंत थांबवावे अशी मागणी होती। गावातील शेतकरी तहसीलदारांच्या कारवाई विरुद्ध एकवटले होते। शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊ पर्यंत कारवाई थांबवावी असे निर्देश दिले होते। कार्यकर्ता चुकत असेल तर त्यावर कारवाई करा असा त्यांचा स्वच्छ स्वभाव आहे। DYSP अंजली प्रकाश यांना त्यांनी झापल्याबद्दलची एक चुकीची बातमी चालली आहे। वस्तुस्थिती अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील कुर्डू गाव इथे समस्त तिथले शेतकरी तहसीलदारांच्या कारवाई विरुद्ध एकत्र आले होते। त्यावेळेला DYSP अंजली प्रकाश तिथे उपस्थित होत्या आणि एका प्रोबेशनरी IPS अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कोण अशा प्रकारचा प्रश्न जर एक अधिकारी विचारत असेल तर हे देखील चुकीचं आहे। माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांना एवढंच सांगितलं की कारवाई थांबवावी। तशा प्रकारच्या सूचना माझ्या फोन आल्याच्या या तहसीलदारांनाही द्यावा। शेवटी लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज, त्या शेतकऱ्यांचा आवाज, त्या शेतकऱ्यांची बाजू देखील ऐकणं हे जनतेतनं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे। संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादा पवार साहेब अत्यंत स्वच्छपणे कठोर निर्णय घेतात। कुठल्याही चुकीच्या गोष्टीची समर्थन
हे माननीय अजितदादा पवार साहेब करत नाहीत. केवळ शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेईपर्यंत ती कारवाई थांबवावी अशा प्रकारचे त्यांचे निर्देश होते. पण हे देखील चुकीचं आहे. DYSP स्तराच्या एखाद्या अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत हे माहीत नसणं देखील बरोबर नाही. गावातील सर्व शेतकरी हे तहसीलदारांच्या अन्यायकारक कारवाई विरुद्ध एकवटले होते आणि त्यामुळे त्या कारवाईला आमचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी माननीय अजितदादा पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन दे मला, तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे निर्देश दिले होते. कुठेही वरिष्ठ DYSP असलेल्या महिला अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली किंवा चुकीचं बोललं, हा अजितदादा पवार साहेबांचा स्वभाव नाही.